आई आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. पण तू सुद्धा समजून घे ना प्लीज. खरंच एक इम्पॉर्टंट काम आहे म्हणून. अदरवाईज मी तुला नाही म्हणालो असतो का? ऋषी, या पार्टीपेक्षा कुठलंच काम इम्पॉर्टंट नाहीये. तुला कळतंय? ही रोहितची सक्सेस पार्टी आणि तूच इथे नसलास तर लोक काय म्हणतील? फॅमिलीत काहीतरी इश्यूज आहेत अशी न्यूज येईल. अँड यू नो हाऊ पीपल गॉसिप. आई मी येतो, ठीक आहे? 10 मिनिटात इथे पोच. राजू दादा, लावून घ्या गेट. दादा नक्की कोणी आलं नव्हतं ना? नाही. आई एकदा सांगितलं ना मी येतोय म्हणून, का सारखा सारखा फोन करतेस? हिम्मत, एवढी हिम्मत? आई वडिलांशी बोलायची ही पद्धत नाहीये ऋषी, लक्षात ठेव. आणि कोणी 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 शिकवलं तुला हे सगळं रे? नाही ठीक आहे ना, मी या घरातला नोकर माणूस आहे. तुम्ही वाटेल तसं बोलू शकता माझ्याशी, बोला. एक गपरे साहेबा, बस फालतू नाटकं करू नकोस. आणि आय एम सॉरी, खूप वैतागलो रे साहेबा. सगळीकडे शोधलंय या कमळीला पण कुठेच पत्ता नाही तिचा. आता तूच मला सांग, मी कसा येऊ पार्टीला? मी समजा तिथे आलो आणि ती इथे आली कॉलेजमध्ये निंगी बरोबर, तर काय करायचं? ऋषी, हवं तर मी कॉलेजमध्ये जाऊन थांबतो, पण तू परत ये. काय मॅडम, मुलगा म्हणून तुला काहीच करणार नाही रे, पण या पार्टीत स्टार्टर म्हणून मला सर्व करतील. ठीक आहे, येतो. लवकर ये ऋषी प्लीज. वेलकम वेलकम. अरे पाजी, सत श्री अकाल. आइए आइए. हेलो हेलो. वेलकम वेलकम. वेर इज राजन? राजन आणि आई कामानिमित्ताने बाहेर गेलेत. हो. तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खूप खूप अभिनंदन पण सांगितलंय. थँक्यू व्हेरी मच. पण राजन आला असता तर आणखीन छान वाटलं असतं. राजन रोहितला नक्की कॉल करतील. ओके. प्लीज कम प्लीज कम. हॅलो हॅलो. प्लीज कम. तुम्ही गेस्टना अटेंड करा, मी आलेच. बर. येस. अरे ही काय वेळ झाली का यायची? हा, अरे तुझी आई कधीची वाट बघते. आपल्या घरातल्या पार्टीला तुम्ही पाहुण्यासारखे येणार का? हा, अरे होतास कुठे तू? तो साहेबा पण धड काय सांगत नाही. अरे ते नाही, बाकी व्हेन्यू मस्त आहे रे. हो ना? टू गुड टू गुड. बाकी आईच्या चॉईसला ना तोडच नाही. ए प्लीज, हा माझा चॉईस आहे हा. आज सगळं माझ्या चॉईस प्रमाणे होत आहे. काय सांगतोस? मग नाही म्हणजे अपेक्षा नव्हती तुझ्याकडून, पण गुड, व्हेरी नाईस. अरे अपेक्षा नव्हती म्हणजे काय? अरे सगळ्यात बेस्ट व्हेन्यू शोधून काढलाय मी. आय लिफ्ट बँक्वेट. तुझ्या आईला साधं सुधं काही चालत नाही बाबा. आणि त्यात आमचे मोठे चिरंजीव, त्यांच्या कौतुकाचा सोहळा आहे. त्या दोघांच्या पसंतीला उतरणं सोपं नाहीये. ते करेक्टच आहे. आता आपली पार्टी म्हटल्यानंतर त्याला बरीच लोक येणार, त्यामुळे मोठं पार्किंग लागणार. ती सुद्धा सोय इथे आहे. एक सोडून 3 लक्झरी बँक्वेट्स आहेत, ज्यामध्ये 1200 लोकांची सुद्धा सोय होऊ शकते सहज. आणि पेटपूजा? मधुबन कॅटरर्स. सिर्फ नाम ही काफी है. उत्तम, दर्जेदार आणि चविष्ट फूड. ए तू माझ्या चॉईसवर अशी शंका घेऊ नकोस. हा, नाही अजिबात नाही. पण बाबा एक सांगू का? काय? हा व्हेन्यू आईनेच फायनल केलाय ते माहिती आहे मला. कारण या हॉलची माहिती मीच तिला दिली आहे. सगळं मी केलंय म्हणे. सांगू का आईला? आई गप. तुझा आता स्टेजच्या इथे आई मला नाही ओरडणार, तुला ओरडेल जा. मग बघ. नाही हां ठीक आहे, मी जातो. मी काय घाबरत वगैरे नाही काय. पण डिअर फ्रेंड्स, कलिग्स अँड वेल विशर्स, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सगळे आज इथे आवर्जून आलात.
मला सांगायला खूप आनंद होतोय की माझा मोठा मुलगा रोहित, आय एम सो प्राऊड ऑफ हिम. रोहितनं बिझनेस जॉईन केल्यापासनं इनामदार ग्रुपनं खूप चांगले चांगले डील्स क्रॅक केलेले आहेत. पण यावेळी फार कमी वेळामध्ये रोहितनं 100 करोड 100 करोडचं डील क्रॅक केलेलं आहे. थँक्यू 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 व्हेरी मच. ऋषी माय लव, नशीब तू इथे आलास. मला तर भीती वाटत होती ती गावछाप तुला भेटली तर नसेल ना. आपला मुलगा जेव्हा आपल्याही पुढे निघून जातो त्यावेळेला एका बापाला जो आनंद होतो तो आनंद आज मी इथे अनुभवतोय. रोहितनं या कामासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे, दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे. पण या सगळ्या त्याच्या प्रवासामध्ये त्याला अतिशय खंबीरपणे साथ देणारी एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे त्याची आई, माय वाईफ नयनतारा.